अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यातल्या त्यात अक्कलकोटमध्येही मोठं नुकसान झालं आहे। आज आपण पाहणीसाठी आलेला आहात, काय सांगाल? नाही, अक्कलकोटमध्ये तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यामधल्या करमाळ्यात असेल, माढा असेल, मोहोळलाही आज आपण बघितलं नदीकाठच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे। पण त्यामध्ये अक्कलकोटच्या सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि साधारण 15-20 दिवसाच्या अंतरानं 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस पडलेला, 2 वेळा 3 वेळा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे प्रचंड नुकसान आहे। आज सगळ्या शेतामध्ये पाणी आहे, सगळे रस्ते वाहून गेलेले आहेत, शेतं वाहून गेलेली आहेत। काही ठिकाणी गेल्या जवळजवळ 15-20 दिवसापासून शेतामध्ये पाणी आहे, ते पाणी निघालंच नाही। तर प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं झालेलं आपण सगळेजण बघतोय। तेव्हा तातडीनं प्रशासन पण तातडीनं सगळ्या गोष्टीचे वर नजर ठेवून आहे। आम्ही या ठिकाणी आहे। आदरणीय आमदार साहेब कल्याण शेट्टी साहेब सुद्धा या भागामध्ये फिरत आहेत आणि सगळी वस्तूची पाहणी आता हे सगळे जण करत आहेत। हे सगळं करत असताना सगळ्या शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की शासन तुमच्या पाठीशी आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना झालेल्या सगळ्या पिकाची पंचनामा होईल, जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यामध्ये कुठलीही शंका कुशंका घेण्याचं कारण नाही। शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे येतात। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे, विम्याचेही पंचनामे चालू आहेत। त्या अनुषंगाने जे अधिकचे पैसे येतील ते शेतकऱ्यांना देण्यासंदर्भातली भूमिका सरकार या निमित्तानं घेईल। त्यासोबत अनेक रस्ते वाहून गेलेत। आपण बघता समोरचा जो पूल आपण पाहताय, त्या पुलाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे आणि अशी एक नाही आहे, छोट्या छोट्या ओढ्यावर असणारे पूल त्या ठिकाणी गावाचा 2-2, 3-3, 4-4 दिवसापासून संपर्क तुटलेला आहे। पलीकडच्या लोकांना अलीकडे येत आहेत ना, जनावरं पलीकडे आहेत, लोक पलीकडे आहेत। त्यामुळे याही बाबतीत कायमस्वरूपीचा तोडगा निघाला पाहिजे म्हणून संबंधित खात्याचे सगळ्या अधिकाऱ्यांना आपण घेऊन आलो आहे। PWD असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर महोदय, CO महोदय, सगळीच यंत्रणा ताकदीनं या ठिकाणी काम करते, लोकांना मदत करायचा प्रयत्न करते। या निमित्तानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मी आश्वस्त करतो की मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत आणि सरकार आपल्या पाठीशी आहे। भाऊ, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सुद्धा समोर येत आहे। खरं तर आपण डोळ्यानं पाहताय की कशा पद्धतीनं शेतकरी राजा उद्ध्वस्त झालेला आहे। ओला दुष्काळाबद्दल तुम्ही काय मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये? नाही, बिलकुल ओला दुष्काळ तर अक्कलकोटमध्ये जाहीर करण्यासारखी परिस्थितीच आहे। अक्कलकोटमध्ये दुष्काळ जाहीर करायला कुठली अडचण येईल असं माझं मत आहे। शेवटी शासनाचे जे काही निकष आहेत त्या निमित्तानं ओल्या दुष्काळाचे, त्या निकषावर चर्चा आता होईल। आता अजून पाऊस पडतोच आहे, निर्णय घ्यायला थोडासा परिस्थिती बघून घेता येईल, कारण निर्णय घेत असताना एका तालुक्यापुरता घेऊन चालत नाही। तर महाराष्ट्रातल्या अशा ज्या ठिकाणी अतिवृष्टी पडलेली आहे, ज्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणचा सर्वे चालू आहे। काल बीडमध्ये प्रचंड मोठा पाऊस होता, आपण बघतोय। काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी आता इथं पोचलो असताना मोहोळमधल्या काही लोकांचा मला फोन आला की त्या ठिकाणी नदीच्या पात्राचं पाणी बऱ्यापैकी शेतामध्ये घरामध्ये जातं आहे, अशा पद्धतीची परिस्थिती या निमित्तानं आहे। त्यामुळे सगळ्या परिस्थितीवर आपण शासन बारकाईनं लक्ष देऊन आहे आणि आवश्यकता भासली तर ओला दुष्काळ पण जाहीर केला जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।